राज्यामध्ये, कारण राजांचं कामही तसाच होता. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन करण्यासाठी अरे 4 सवंगडी बरोबर घेतली. याच सवंगड्यांना बरोबर घरून स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊ साहेबांचं स्वप्न होतं हे स्वराज्य स्थापन करणं गरजेचं आहे, आणि ते स्वराज्य स्थापन झालं. मित्रांनो, त्यावेळेस एक शपथ घेण्यात आली होती, रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा अधिकाऱ्यांनी लाचार व्हायचं नाही. माझ्या स्वराज्यातील भाजीचा देठ सुद्धा कुणाकडे घाण ठेवणार नाही. माझा शेतकरी राजा सुखानं राहणार आहे, कारण तो शेतकरी राजा काळ्या आईवरती पांघरून हिरवा शालू पांघरण्यासाठी हाडाची काढ करतो, रक्ताचा मांस करतो, डोळ्यामध्ये तेल घालून रात्र दिवस त्या काळ्या आईची सेवा करतो. आणि कुठं तो हिरवा शालू पांघरला जातो, पीक रूपातून तो हिरवा शालू येतो, त्याची निगा राखली जाते. आणि ज्यावेळेस हे पीक उभं राहायचं ना, त्यावेळेस हाच गणिम थया थया यायचा, गाढवाचा नांगर त्या शेतावरती फिरला जायचा. शेतकऱ्याच्या डोळ्यात एकच सगळं पीक झोपलं जायचं, डोळ्यामध्ये दुःखाश्रू यायचं. देवा परमेश्वरा, कोणत्या जन्मीचं पाप या स्वराज्यामध्ये मी फेडतोय. एकीकडे आदिलशाही येते, एकीकडे निजामशाही येते, एकीकडे कुतुबशाही येते. अरे ज्या पिकाला पोरा समान जपलं, अरे हाताला फोड आली, रक्ताचा मांस केला, घरामध्ये बघितलं नाही. ह्या काळ्या आईला हिरवा शालू पांघरला आणि गनिम येतो काय, आणि आमचं पीक नष्ट करतो काय. कोणीतरी येईल का, माझ्या पिकाचं रक्षण करेल का, माझी संस्कृती राखेल का. या आर्त हाका शेतकरी राजा देत होता. आणि म्हणूनच आई अंबेनं, जगदंबेनं, भवानी मातेनं ही आर्त हाक ऐकलेली आहे. ध्यानात ठेवा, सब्र का फल मीठा होता. या उक्तीप्रमाणे आई अंबेनं छत्रपती शिवाजी राजांचा एक आदर्श नेतृत्व आमच्या स्वराज्याला दिलाय. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये पहिला शेतकरी सुखी केला. पहिला शेतकरी, कारण तो लाखोचा पोशिंदा आहे. त्या लाखोच्या पोशिंदाला सुख देण्यासाठी, त्याचं दुःख नष्ट करण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याची स्थापना केली. 1 लाख चौरस किलोमीटरचं स्वराज्य या मातीमध्ये निर्माण केलं. आता आपलं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत माझं स्वराज्य पसरलाय. पण हा जो पुणे जिल्हा आहे ना, हा स्वाभिमानाचा जिल्हा आहे, अभिमानाचा जिल्हा आहे, माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या कर्तृत्वाचा जिल्हा आहे. आणि म्हणून या पुण्याला पुणे तिथे काय उणे म्हटलं गेलंय. आणि म्हणून माझ्या शिवकाळामध्ये जो काही गनिमांनी अन्याय अत्याचार केला होता, तो अन्याय अत्याचार पूर्णपणे नष्ट करायचं काम माझ्या राजांनी केलं. वयाच्या 16व्या वर्षी मित्रांनो स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी राजांना फार कमी आयुष्य लाभलेलं आहे, फक्त 50 वर्षाचं आयुष्य. पण या 50 वर्षामध्ये माझ्या राजानं या स्वराज्यातील प्रत्येक घटकाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. स्वातंत्र्य म्हणजे काय, आम्हाला स्वाभिमान घेता आला पाहिजे, आम्हाला अभिमान घेतला आला पाहिजे, आम्हाला श्वास घेता आला पाहिजे, आणि आम्हाला निर्णय घेता आले पाहिजे. तेच स्वराज्य आता आम्ही अनुभवतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेत. डॉक्टर बाबासाहेबांनी जी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ही राज्यघटना लिहिली, प्रत्यक्ष 165 दिवस त्याच्यावरती काम केलं. त्या काळामध्ये 64 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. मित्रांनो, 59,000 सूचनांचं पालन केलं होतं. या सगळ्या प्रदीर्घ कालावधीनंतर जी राज्यघटना तयार झाली, ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 ला आमच्या भारताच्या मातीमध्ये अंमलात आली. तो दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन. त्यावेळेस बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता, राज्यघटना लिहित असताना तुम्हाला असंख्य अडचणी आल्या असतील. त्यावेळेस बाबासाहेबांनी एक उत्तर दिलं, ज्यावेळेस मी राज्यघटना लिहायला सुरुवात केली ना, त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य होतं, म्हणून मला राज्यघटना लिहायला जास्त उशीर झाला नाही. जर राजे आपले आहेत, बाबासाहेबांनी कायदा आपल्यासाठी दिलाय. आणि म्हणून त्या काळचा शिवकाळ आणि आताचा काळ थोडा बदलत चाललाय. त्या काळी माणसं जगत होती, माणसं मरत होती. आताही माणसं जगतायत, आताही माणसं मरतायत.
पण त्या काळामध्ये जगत होती स्वराज्यासाठी, मरत होती स्वराज्यासाठी. आता जगतात स्वतःसाठी, मरतात पण स्वतःसाठी. त्या काळामध्ये जीव द्यायला पण तयार होती आणि जीव घ्यायला पण तयार होती. आता जीव फक्त म्हणला जातो मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. लग्न झाले की जाऊ दे मरू दे, चल आता पिऊ, जाऊ दे गेली आता दुसरी बघू. पण त्या काळामध्ये माणसं जीव द्यायला पण तयार होती आणि जीव घ्यायला पण तयार होती. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे स्वराज्य स्थापन झालं ते बाजीप्रभू देशपांडेंमुळं, जे स्वराज्य स्थापन झालं तानाजी मालुसरेंमुळं, जे स्वराज्य स्थापन झालं त्या शिवा काशीदमुळं. ही सगळी रत्न म्हणजे माळेतली रत्न. या रत्नांनी आयुष्य स्वतःसाठी जगलंच नाही मित्रांनो, जगलं केवळ फक्त स्वराज्यासाठी, माझ्या राजाला मोठं करण्यासाठी, माझ्या स्वराज्यातील प्रत्येक उणीव दूर करण्यासाठी यांनी आपलं आयुष्य दिलं, यांनी आपलं आयुष्याचं बलिदान दिलं. आठवतो तो प्रसंग ज्यावेळेस खिंडीमध्ये माझे राजे अडकले होते, गनिम दिन 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 करत होता. त्यावेळेस असं वाटलं होतं आता राजा सापडणार, आता राजांचं काही खरं नाही. अशाच वेळेस बाजीप्रभू देशपांडे उभा राहिले आणि सांगितलं राजा तुम्ही विशालगडाकडे कुचवा, जोपर्यंत तुम्ही विशालगडावरती जात नाही तोपर्यंत आवाज येत नाही, गंजी पेटलेला दिसत नाही तोपर्यंत हा बाजी ही खिंड सोडणार नाही. जा राजा तुम्ही जा. राजांचा पाऊल उचला ना मित्रांनो. राजे मागे फिरल्याने सांगितलं नाही बाजी, आता करायचं तर सगळ्यांनी मिळून, आता मरायचं तर सगळ्यांनी मिळून. बाजी तुम्हाला संकटामध्ये लोटून मला जावंसं वाटत नाही. त्यावेळेस बाजीने सांगितलं राज एक बाजी गेला काय लाख बाजी उभा होतील, पण एक राजा गेला तर लाख राजे उभा राहणार नाही. लाखोचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा तुम्ही जा, राजा तुम्ही जा. नाही बाजी नाही, नाही जावत बाजी, नाही राजा गेलंच पाहिजे. तुम्हाला स्वराज्याची गरज आहे आणि स्वराज्य तुमची आत आहे. अशा पद्धतीनं त्या बाजीप्रभू देशपांडेनं खिंड राखली मित्रांनो. हीच खिंड आज पावन खिंड म्हणून ओळखली जाते. आज आमची खिंड म्हणजे काय सांगायलाच नको. आज कित्येक बाजीप्रभू देशपांडे आणि असं म्हटलं जातं हे ना पक्षात ये की, हा मग येतो बरं का, पण 50 कोटी देतात का काय, गुवाहाटीला नेता का बघा बरं तेवढं. काय ती झाडी, काय ती डोंगर, काय ती हाटील, सगळी ओके मध्ये. त्यावेळेस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असे बाजी नव्हते, जीवाला बाजी लावणारे होते. आता मात्र एकच माल है तो ताल है, बाकी सब बेताल है. ऐका खरंय का खोटे? तुमच्याकडे 500ची नोट असू द्या आणि तुम्ही 4 लोकांना वडापाव चारा लगेच तो आज वडापाव खाल्लाय, लय दिलदार माणूस आहे. 5वा आपोआप मैत्री का हाय मित्र कस काय तू बरायच का, काय वडापाव दिसतोय ना. नंतर तुम्ही वडापाव चारू नका. बघा 5च्या 5 काय बसतात, माल आहे तो ताल आहे बाकी सब बेताल. खिशात असेल चंदा तरी भेटल मंदा, खरंय का खोट? तुमच्याकडे आला एक जण काय नाही, पोराला काळीचं व्यसन नाही, दारू मात्र रोज पितो, नाद नाही करायचा, सतत व्यसन असतो. तंबाखू सांगायलाच नको, काळीचं व्यसन नाही. विमल तर जोरात खातो, लय टुकार पोरगे, 10 पोरींना फिरवतो. लग्न करायचं काडीचं व्यसन नाही, फक्त काडीचं व्यसन नाही. खरं का खोटं पडणं? 1000 पुरुषांच्या पाठीमागे सर 925 स्त्री आहेत. आता ह्यांना डिमांड आली. पहिला आपल्याला डिमांड होत, कांदा पोहे खायला गेलं हा झालं सगळं. मग किती देता हुंडा? आता हुंडा बिंडा काय आहे, कसली का असना द्या, कसली का असना द्या. पण पहिलं म्हणजे सर परिस्थिती लय बेकार होती. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लग्नी म्हणजे प्रौढ लोक जमवायची. लग्नी कोण जमवायची? प्रौढ लोक. आता फोन केला जातो, हॅलो मम्मी तू काय काळजी करू नको, आता टेन्शनच घेऊ नको. पण त्या काळामध्ये
लग्न होस्तोर दारात उभा राहूस्तोर पुरीचं तोंड बघितलं जात नसायचं. आता आता प्री वेडिंग प्री वेडिंग मध्ये सगळा खेळ केला जातो. पूर्वीच्या काळामध्ये पोरगी बघायला म्हातारी कोतारी जायची. आता पोर घेऊन जाते, चल ना पोरगी बघायला. ज्या चौघ बसली पोरगी इकडून येते, इकडे 4 जणी बसलेल्या असतात, तिकडे 4 जण बसलेले असतात. ही ती कांदा पोहे घेऊन कांदा ठेवते, पदर पर खाली पडलेला असतो, कुणाकडे बघायचं तीच कळत नाही. तिथं 4 बसल्या तर आता ह्यात आमका कोणी काय म्हणत ती लगेच माघारी ती जशी माघारी आली की 4-5 जण म्हणतात तिघी पण ह्यातली कोणत्या कळणाच आहे. शिव लगेच म्हणतो तुला कशी वाटली, तू म्हणतो मित्राला म्हणतो तुला कशी वाटली. अरे ती दोघात करायची गरज तुला बोलावले तू कर ना. परंतु मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आमची रीत होती, रिवाज होता, संस्कृती होता, आपलेपण होतं. आणि म्हणून घराला घरपण देणारी माणसं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. आणि म्हणून तानाजी मालुसरे यांचं उदाहरण मला द्यावं असं वाटतं. घरामध्ये दारामध्ये मंडप सजलाय, मंडप लागलेला आहे, रायबाचं लग्न आहे, लग्न तोंडावरती आलंय. आणि माझा तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी राजांना निवेदन देण्यासाठी गेलेला आहे, आमंत्रण देण्यासाठी गेलेला आहे. राजा मुलाचं लग्न आहे. आणि त्यावेळेस राजांनी सांगितलं की आमच्या आऊसाहेब लग्नाला येतील, आम्हाला मोहिमेवरती जायचंय. त्यावेळेस फट्ट दिशेने माग सरणारा तानाजी मालुसरे आमंत्रण माग घेतो आणि जाहीरपणे सांगतो, राज आधी लगीन कोंडाण्याचं, मग करेल मी माझ्या रायबाचं. आता जर फोन आला, चला लढायला जायचंय, थांबा आधी लग्न उरकून द्या, हळद लागली. पण माझ्या तानाजी मालुसरेनं त्या काळामध्ये लग्न कोंडाण्याचं केलं. आणि म्हणून त्या कोंडाण्याच्या लग्नामध्ये माझा तानाजी मालुसरे दारातीर्थी पडला. परत नाही आला पोराच्या लग्नामध्ये, नाही दिसला परत पोराला. अरे दारामध्ये मंडप लागलेला आहे, संस्कृती चालली आहे, रीत चाललाय, रिवाज चालला, परंपरा चाललाय, सगळं अगत्य चाललंय. आणि जो वरबाप म्हणून मिरवणारा मंडपामध्ये माणूस जो होता तो तानाजी मालुसरे मोहिमेवरती गेलेला आहे, कोंढाणा जिंकण्यासाठी गेलेला आहे. अरे कोंढाणा घेता घेता तो दारातीर्थी पडलेला आहे, चिवारी पडलेला गाव, रक्ताच्या थाडोळ्यामध्ये पडलेला तानाजी मालुसरे डोळ्यासमोर दिसत असेल का? रायबाचं लग्न आहे, दारामध्ये मंडप लागलाय, बायकोनं जाताना सांगितलं होतं हा वापस शिकू नये, दिवा विजत जातोय, तुम्ही जाऊ नका, काहीतरी अपश घटित घडल. त्यावेळेस तानाजी मालुसरेने सांगितलं, स्वराज्यावरती आलेलं विघ्न हे सगळ्यात अघटित आहे. मला आधी कोंढाण्याचं लग्न करायचंय, मग माझ्या रायबाचं करायचंय. त्या कोंढाण्यावरती गेलेला माझा तानाजी परत आला नाही, पण या तानाजीची जागा माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी घेतली. त्यांना ठेवा म्हणून ते राजे झाले. राजे म्हणजे आयत्या पीठावरती रेगोट्या वडणारं अस्तित्व नाही. राजे पण घ्यायचं असेल तर फार मोठा काटेरी मुकुट आयुष्यामध्ये घ्यायचा असतो मित्रांनो. आणि म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी जी मोहीम आखली होती कोंढाणा किल्ल्याची, त्यावेळेस कोंढाणा घेतला ना त्यावेळेस दुःख व्यक्त केलं. अरे रे माझा गड आलाय, पण माझा सिंह गेलाय रे, माझा सिंह गेलाय. म्हणून त्याचं नाव पडलंय सिंहगड. अशी माणसं होती, जीवाला जीव देणारी माणसं पण होती आणि जीव घेणारी माणसं सुद्धा. अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रसंग आम्हाला आठवतो की छत्रपती शिवाजी राजांनी कधी कुणाशी लाचारी केली नाही, लाचारी पत्करली नाही, मुत्सद्देगिरी केली. त्यांच्याकडे शक्ती नव्हती पण युक्ती होती. हा सगळ्यात मोठा गुण आहे मित्रांनो. शिवकाळामध्ये शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरलेली आहे. आणि म्हणून आपण आज शक्ती वापरायची नाही, युक्ती वापरणं गरजेचं आहे. पण आपलं होतं काय, रस्त्यावर साधी गाडी जरी खराब चटली ना, ए भाऊ असल्या छान पीएचडी झालेल्या शिवाय येतात, असल्या सुंदर शिवाय येतात. हे बी आर म्हणणार, त्यो बी कार म्हणणार, थांब तो बघतोच, हॅलो कुठे रे तू, या चौकात हे भांडणं झालं, भांडणं. ह्यांनी लगेच तलवारी काढायच्या, पिस्तूल काढायची, हाणामारी करायच्या. ए कोयता घे, कोयता घे.
पण हाच कोयता घ्या 18 वर्षामध्ये 19 वर्षामध्ये बेसन भाकर खात पडतोय, त्याच्यावरती गुन्हा दाखल होतोय, आयुष्य बर्बाद होतोय. जर ब्लॅकलिस्टला नाव पडलं, गुन्हा दाखल झाला मित्रांनो, तर नोकरी भेटत नाही, खाजगी नोकरी भेटत नाही. आणि छोकरी तर सोडाच, तिला इम्प्रेस करायचं तिच्यासाठी कोयता हातात घेतला, ती गेली निघून, आपण बसलोय जेलमध्ये बेसरवादी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शक्तीपेक्षा युक्ती वापरली. कारण बरोबर आहे ना, अरे किती मोठे गनिम होते ते, किती मोठे मोगल होते ते. या मोगलांच्या काळामध्ये मुठभर मावळे, असंख्य गनिम, आणि या सगळ्या गोष्टींना धरून पुढे चालायचं होतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यानं केलं म्हणून ह्याने केलं नाही बरं का, अजिबात नाही. त्यानं केलं म्हणून ह्यानं केलं नाही. त्यांची प्रत्येक युक्ती स्वतःची होती, प्रत्येक कृती स्व होती. आता त्यानं केलं म्हणून आपणच करायचं. तू करतो मग मी का नाही करणार. दोन मित्र होते, दोन मित्र. एक लय गरीब होता, ज्याचा बाप कामाला जात होता, आई कामाला जात होती, काबाड कष्ट करून जगत होती, पैसा काय ते दिसत नव्हता. आणि त्या पोराला आई बापाच्या कष्टाची जाणीव होती. तो म्हणला आता मी सुट्टीमध्ये कामाला जाणार. दुसरं होतं लय श्रीमंत होतं, बापाकडे मरणाचा पैसा, आईकडे मरणाचा पैसा. बापाला 100 मागितलं की बाप म्हणायचा घे 500. मग अशा पद्धतीनं पॉकेट मनी वाढत गेला. मग ह्याच्याकडे मोबाईल आला, मैत्रीण आली, मोटर गाडी आल्या, सगळं आलं. पण हे गरीबाची तुलना करायची. तो म्हणला अरे मी चाललोय आता कामाला. तो म्हणला तू कामाला चालला, मी पण येणार कामाला. अरे तो म्हणला अरे तुझ्या घरी मरणाच आहे, माझ्या घरी बेकारी, माझ्या घरी गरीबी, तू कशाला येतो. नाही मीच जाणार. ते गेलं, आईला म्हणलं आई मला उद्यापासून कामाला जायचंय. आई म्हणली अरे बाळा जाऊ नको तू, आपल्या घरी भरपूर पैसा आहे, तुला काय करायची गरजच नाही. अशी म्हणणारे आई बापाला नंतर वृद्धाश्रमात ठेवतात. कारण जाणीवच नसती ना. बापाला 100 मागितले, बापाने 500 दिले. मग शिक्षणाचा काही धंदाच नाही. पण जे गरीब असतात ना ते पुस्तक वाचतात, कारण पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधरतं. सुधरलेलं मस्तक कुणासमोर नतमस्तक होत नाही. पण हे म्हणलं चला मी जातो जा. दोघं गेली कंपनीत कामाला गेली. जे मनापासून गेलं, स्वतःच्या कृतीनुसार गेलं, ते हसत गेलं, लगेच बाहेर आलं. त्याचं बाहेर पाणी तापलं. इथपर्यंत आलोय खरं. आता त्याचं सिलेक्शन झालं, माझं नाही सिलेक्शन झालं तर काय. त्यांनी त्याला धरलं. आतमध्ये काय विचार, मला 3 प्रश्न विचारतात, लय सोपे प्रश्न आहेत. काय 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 सांग की. लय प्रश्न भारी विचारतात. काय पहिला प्रश्न, आपल्या देशाचे पंतप्रधान कोण रे. त्यांनी हातावर लिहून ठेवलं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. ओके. दुसरा प्रश्न काय, लय सोपं आहे. काय, देश स्वतंत्र कधी झाला रे. 15 ऑगस्ट 1970 लिहून ठेवलं. तिसरा प्रश्न लिहिला, मंगळावरती पाणी आहे का, त्याचं उत्तर. तिन्ही प्रश्नांची उत्तर ओकेच. परीक्षेच्या आधी सगळ्याच कॉपी आपल्याकडे आल्या, आपण किती डेंजर. येऊ दे कसा भेटच नाही, सगळं आपल्याकडे, टेन्शनच नाही. ह्याचा नंबर आला, धाड दिशेने दरवाजा ढकलला, कना आतमध्ये गेला, खुर्ची ओढली, खुर्चीवर बसला, टंगडी टाकली, पाण्याचा गलास घेतला, गाटा पियाला, गलास ठेवला. सर म्हणायला मुलाखत घ्यायची तुझी काम. चला तुम्हाला विचारा प्रश्न. इंग्लिश सरांनी पहिला प्रश्न विचारला, हा सांगा तुमचे नाव. उत्तर ताडदेशीने दिलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी. असू दे असत. या सरांनी प्रश्न विचारला दुसरा, बरं ठीक आहे असू दे. काय रे मित्रा, तुझा जन्म कधी झाला. ताडदेशीने उत्तर दिलं, खरे प्रयत्न 1942 ला चालू झालं. 42 ला प्रयत्न, 47 ला यश. 5 वर्ष त्या सरांनी प्रश्न विचारला, अरे तू येडा फेडा तर नाही ना. हो शास्त्रज्ञांचं संशोधन चालू आहे. अरे त्यानं केलं म्हणून तुम्ही करू नका. त्याची कृती आहे, त्याचं डोकं आहे. परमेश्वरानं, ईश्वरानं तुम्हाला मला डोक्यामध्ये 1400 ग्रॅम दिलाय. तो सगळ्यांचा एकच आहे, पण एकाच माणसाचा कमी होता, 1230 ग्रॅम आईन्स्टाईनचा. ज्याचा कमी ते शास्त्रज्ञ झाले. आणि आपलं भरू नये, साधं पोलीस पण व्हाय नाही. बळ 1600, बळ 800, हानगोळा. पास होणार होतो पण 1600 निघलं नाही. पास होणार होतो
पण मराठीत मार्क कमी पडलं. आयला ते गणितच काय जमाना नाही. 5वी पासून शिकलंय, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, बदल नाही. तोच सिलेबस आहे, नो रिपीट. 25 पर्यंत पाढं घेतलं, वर्गमूळ केलं, घनमूळ केलं, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार केली, तेच लसावे, तेच सरासरी, तेच मसावे, तेच काळे, तोच नफा आहे, तोच तोटा आहे, तोच दशांश आहे, तोच अपूर्णांक आहे, बदल नाही. माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये एकच कृती एकदा केली, ती परत केली नाही. पण जी कृती एकदा केली ती वर्षानुवर्ष, शेकडो वर्ष अजूनही साक्ष देत आहेत. होय, मी छत्रपती शिवाजी राजांच्या काळातला अस्तित्व आहे. उदाहरणार्थ रायगड जाऊन बघा, रायगडापाशी जाऊन बघा, माझ्या राजाचं स्वराज्य किती भव्य दिव्य होतं ते समजान. उदाहरणार्थ तोरणा, उदाहरणार्थ राजगड, हे सगळे किल्ले सांगतायत. होय, इथे एक असा पुरुष होऊन गेलाय, असा महापुरुष होऊन गेलाय, असा राजा होऊन गेलाय, ज्या राजानं रयतेला सुखी केलंय. त्याच स्वराज्यातले आम्ही मावळे आहोत, पण स्वार्थासाठी कावळे बनत चालले. आम्ही मावळे, खुर्च्यांवरती पांढरे बगडे बसायला लागले आणि आम्ही मावळे कावळे व्हायला. मित्रांनो, हे अस्तित्व कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. जयंती आली साजरी करायची, छत्रपती शिवाजी महाराज, नाद नाही करायचा, भागवा भला मोठा, नंतर काय माहितच नाही. पण मित्रांनो, खरं सांगू, जर खरी जयंती करायची असेल तर नाचून नाही तर वाचून केली पाहिजे. नाचून करायची गरज नाही मित्रांनो, वाचून केली पाहिजे. माझे राजे कोण हे कळलं पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक गोष्ट एकदाच केली, पण ती कायम सुलपी झाली. त्यांनी संधी हेरली. अफजल खान सर चालून आला होता, 1 वर्ष आमच्या स्वराज्यामध्ये स्मशान करत होता, आमची पिकं जमीनदोस्त करत होता, गाढवाचे नांगर फिरवत होता, आया बहिणींचे अब्रू लुटत होता, आमच्या दारातली तुळस नष्ट करत होता, मंदिरावरचा कळस नष्ट करत होता, मंदिरातली सगळी देवळं नष्ट करत होता. पण तरी देखील छत्रपती शिवाजी राजे चालून गेले नाही. त्यांनी 1 वर्ष अभ्यास केला. हा अफजल खान चालून आलाय तर 1000 सैन्य त्याच्या बरोबर आहे, भव्य दिव्य अशी शक्ती त्याच्या बरोबर आहे, माझ्याकडे तर मुठभर मावळे, परंतु याच अफजल खानाला मारायचंय. कसं मारायचं? 1 वर्ष अभ्यास केला, त्याला येऊ दिलं, माच करू दिला, त्याचा गळा भरला. तसा गळा भरला तशी माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी गनिमी कावा केला आणि अफजल खानाला मारला. मित्रांनो, जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा रेकॉर्ड ब्रेक आहे. 10,000 सैन्यांचा 10 लोकांनी केलेला पराभव म्हणजे छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खानाचा केलेला वध आहे. त्याला म्हणायचं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कारण त्यांनी काय केलं? जे उद्या करायचं ते आजच केलं. कल करे सो आज कर, आज करे सो अब कर, अब करे सो अभी कर, हे त्यांनी केलं. आपल्याकडे काय नाही, हे नाही तर ते नाही. तुम्ही सगळे या पैशाचे पोर आहेत ना, एका पोराचं एका पोरीवरती प्रेम होत, जमलं, या मध्ये जमलं. ह्याने तिला विचारलं, ती त्याला हा म्हणली, हा खुश झाला, ती खुश झाली, सगळं ओकेच. फोन चालू झाला, कंपन्या मोठ्या व्हायला लागल्या, एअरटेल, विवो तर हायच व्ही आय, 12 नंतर 6 पर्यंत फ्री आहोत, किती बी काय बी कुठं बी. आणि असं चालू झाल्यानंतर, असं सगळं चालू झाल्यानंतर ह्यांच्या शाळा झाल्या ना बंक. ही शाळेतून निघायची, तो बाहेर पडायचा, लांब जायचे कुठं तरी, या फोयमध्येच. एक दिवस शेतकऱ्याच्या बांधावरती त्या पोराला, त्या पोरीला, त्या पोरीच्या भावाच्या मित्रांनी पकडलं आणि ओम भट सोना केलं. तिथं जाऊन दे, चाललंय, चालू द्या, डिस्टर्ब नाही, दोघात तिसरं नको, कबाब मी हट्टी नको. आणि काय केलं? त्याने पोलीस दादाला फोन लावला, हॅलो पाप्या कुठे? हॅलो पाप्या कुठे? तो म्हणला काय झालं? आपली ताडी असं तसं कसं तरी. अयो, आणि लगेच बापाला फोन लावला, हॅलो पप्पा कुठे? काय झालं? आपली ताडी असं तसं कसं. पप्पानी डायरेक्ट ताडीला फोन लावला, हॅलो ताडे कुठं? असं तसं कसं, ये घरी बघतो. ताडी आली घरी. बापाने सणासण 2-3 ठेवल्या, आजपासून तुझं कॉलेज बंद. ताडी गेली वरच्या मजल्यावर, घेतला दरवाजा लावून, लगेच ह्याला फोन केला, हॅलो पाप्या तू कुठे?
असं तसं कसं आपल्या घरी कळलंय आता. तुझा माझा संबंध संपला. जे काही लिहून दिलं ते सगळं डिलीट कर, डिलीट कर, डिलीट कर. तुला माझी शपथ आहे, तुला माझ्यापेक्षा चांगली भेटन. आता तुझा माझा विषय संपला. अगं चिंपळे, तुझ्यासाठी तर या तिकीटी पडलोय असा तसा कसा तरी. आणि तू तर एका सेकंदातच म्हणलं असं कसं एका सेकंद. त्यांनी फोन केला, हे कट करायचे. प्लीज चालू नको ना, त्रास परत फोन करायचा, प्लीज नको ना. रागाच्या वाईट विचार काय कशासाठी. तुला सांगितलं ना माझं बापावरती लय प्रेम आहे. आता काय झालं. परत फोन केला, तिने ठेवला आणि परत फोन केला. ती म्हणली हे बघ, कोणा जर माझ्यावर लग्न करायचं येऊन बापाला मागणी घाल बरं. आपण लय डेंजर असतो. मग काय भेटतो का तुझ्या बापाला. आलोच येच. आपण डायरेक्ट बोलून जातो, टेन्शनच घेत नाही. असा फोन ठेवला आणि ह्याचं पाणी तापलं सर. आपण आता म्हणलंय खरं मी काय भेटतो काय आलोच. हे असं येऊन तोंड केलं चौकात जाऊन बसले. आपले मित्र लय डेंजर असतात. 4-5 मित्र आले म्हणले भावा लय नाराज दिसतो, वहिनी धोका दिला का काय. जशा दुकानाच्या खापड्या काढले की ह्यानी सगळं काढलेलं प्रसंग सांगितला. आपली पोरं म्हणली भेट ना भावा, तुम लोड हम तुम्हाला कैसे सांभाळते. दुसऱ्या दिवशी एकाची पॅन्ट, एकाचा बूट, एकाचा शर्ट, एकाने गाडी आणली, एकाने टाकलं 30चं, एकाने टाकलं 20चं. पळे. दरवाजा उघडला, टिंग टॉंग, नमस्कार मी ताडीचा मित्र असा तसा कसा. डायरेक्ट बापाने दरवाजा उघडला की बाप शेतकरी माणूस होता. डायरेक्ट त्याला आतमध्ये घेतल्यानंतर म्हटलं मित्रा हे बघ, ज्यावेळेस माझ्या पोरीचा जन्म झाला ना त्यावेळेस ती माझ्या घरात राणी म्हणून आली. राणी म्हणून. ज्यावेळेस तिचं लग्न होईल ना तेव्हा ती दुसऱ्याच्या दारामध्ये लक्ष्मी बनून जाणार आहे बाळा, लक्ष्मी. आणि ज्यावेळेस त्या घराचा उद्धार करता संसार करता ती बाई कधी बनून कळणार नाही. माझी पोरगी राणी लक्ष्मीबाई आहे. पण तुझं धाडस मला आवडलं. मला असलाच जावाई पाहिजे, पण अजून मला तुला परीक्षा घ्यायची. काय सांगावं गड्या, काय सांगावं. तुझं धाडस बघायचंय. थांब आता मी काय बघू. हा मी शेतकरी माणूस आहे. तुझं धाडस बघतो. माझ्या गोट्यात 3 बैल आहेत. ह्या 3 बैलांच्या तू एका बैलाच्या शिफ्टीला हात लावून दाखव. 3 बैल लय मार्कित. तुझं धाडस बघितलं की पोरीच्या हातात देणार. हे खुश तयार लगेच बाहेर. काय पोरीचा बाप येणार. बैलाच्या शिफ्टीला हात लावायचा, पोरीचा हात घ्यायचा. ओके, काय टेन्शन नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ दारात तो म्हणला चहा नंतर घेऊ. गेट उघडलं, सगळं उघडलं. पहिला बैल सोडला. भला मोठा जाड होता, लाल डोळे, भले मोठे शिंगे. तसा पुढे आला, त्याने अशी मुसडी हाणली, हांब्या केलं, डायरेक्ट शेणात पडला. दोन्ही पायात उठला. दुसरा बैल सोडला, जरा मध्यम होता, पण असली खिलारी शिंग होती, लाल डोळे होते, हांब्या करत तसा पुढे आला, रात्रीची मुसडी हाणली, हे परत शेणात पडली. 2 संधी गेली. तिसरा बैल, शेवटची संधी. याला बापूजी आठवले, करेंगे या मरेंगे, करा किंवा मरा. नाही तर ह्याला ताईचं लग्न दिसायला लागलं आणि ह्याच्या हातात बुंदीचं घामेला दिसायला लागलं. नको घे थोडी, नको. आता कसं करायचं. तिसरा बैल सोडला. म्हातारा होता, आजारी होता, हळूहळू चलत होता, लय हळू चालायचा. हा खुश, बैल पुढं खुश, बैल पुढं खुश. बैल दारात आला, हात तयारीत झाला. आता त्या बैलाच्या शिफ्टीला हात लावला. बैल थोडा पुढे आला. बघतो तर काय, बैलाला शिफ्टच नाही. कल करे सो आज कर, आज करे सो अब कर, अब करे सो अब भी कर. नाही मी नाही, आज नाही करणार, मी उद्या करतो. उद्या नाही करणार, परवा करणार. नाही मित्रांनो, एकदा संधी निघून गेली ना परत संधी येत नाही. संध्याला येते पण संधी ही एकदाच येते. त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी संधीचं सोनं केलं आणि म्हणून हे स्वराज्य स्थापन झालं मित्रांनो. आणि म्हणूनच की काय, जगाच्या पाठीवरती माझ्या राजाला राजपान मिळालं. जगानं सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं अस्तित्व स्वीकारलं. आणि म्हणून पाश्चात्य देशाचा ज्यावेळेस राष्ट्राध्यक्ष येतो ना त्यावेळेस तो त्या रायगडावरती नतमस्तक होतो आणि जगाला सांगतो, इथली माती पराक्रम गाजवलेली माती आहे, इथली माती आदर्श माती आहे. आणि याच आदर्श मातेचे पायी धरून मी माझ्या स्वराज्यामध्ये जाणार, माझ्या देशामध्ये जाणार आणि रयतेचं राज्य उभं करणार. एवढा मोठा आदर्श छत्रपती शिवाजी राजांना त्या काळात दिला. त्याचे आम्ही मावळे आहोत.
आणि म्हणून आम्हाला तसं पुढे चालायचं आहे. माझ्या छत्रपती शिवाजीराजांना अस्तित्व माहित होतं, मरावे परी कीर्ती रूपी उरावे हे माहित होतं. मित्रांनो, सगळ्याच महापुरुषांना माहित होतं. माझ्या अहिल्याबाई होळकरांचं लग्न 8व्या वर्षी झालं, पण त्या खचल्या नाही. पती निधनानंतर, सासऱ्या निधनानंतर त्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठी शासनकर्ती बनली ती म्हणजे माझ्या राजमाता अहिल्याबाई होळकर बनल्या. अरे सावित्रीच्या लेखी तुम्ही, सावित्री तुमची माय हाय. मोठ्या जोमानं पुढे जायचं, ही सावित्रीची हाक आहे. अंगावरती चिखल घेतलेली सावित्री, अंगावरती शिव्या घेतलेली सावित्री, शिक्षणाचा वसा हातामध्ये घेतला आणि म्हणून तुम्ही आज इथे उभा. या महाराष्ट्राच्या मातेमध्ये शिक्षणाची पहिली गंगा कुणी निर्माण केला असेल तर ती माझ्या सावित्रीने उभा केली आहे. अहिल्याही तशाच आहेत, रमाई तशाच आहे, भीमाई तशाच आहेत. हे विश्वची माझे खरं सांगणारे ज्ञानेश्वरही तसेच आहेत. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीने लिहिली त्यांनी. वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. शेकडो वर्ष होऊन गेली, ज्ञानाचे ज्ञानराज झाले. अजूनही संत ज्ञानेश्वर 22 वर्षाचे आमच्या हृदयामध्ये आहेत. छत्रपती संभाजीराजे वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहून संपूर्ण जगाला राजकारणाचे धडे देतात. आयुष्य फार थोडं, पण अजूनही आमच्या हृदयामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजीराजे म्हणून नाव ओळखलं जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या अस्तित्वामध्ये नाहीयेत, पण त्यांचं कार्य इथं आहे, त्यांचा आदर्श इथं आहे. त्यांनी लिहिलेली पवित्र राज्यघटना इथे आहे आणि म्हणून आपण म्हणतो कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. हे सगळं अस्तित्व आहे. मित्रांनो, मी तुम्हाला का सांगतोय? तुम्हाला संत ज्ञानेश्वर माहितीये, तुकाराम माहितीये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहितीये, छत्रपती शिवाजीराजे माहितीये, हे सगळे माहितीये. तुम्हाला सखाराम माहितीये, वय वर्ष 80 जगून मिळाला, कोण माहित नाही. म्हणून मित्रांनो, मरावे परी कीर्ती, हुंकर मारून अगरबत्ती विझवता येते, हुंकर मारून दिवा विझवता येत नाही मित्रांनो. आणि म्हणून माझ्या छत्रपती शिवाजीराजांतील शिवकाळ जर घ्यायचा असेल तर ठेविले अनंत जैसे तैसेची राहावे ही उक्ती मात्र हृदयामध्ये. आपल्याला माहिती रंग किती रे पोरांनो, काळा आणि गोरा. हिरवं पोरग पोरगी बघितले का? नाही. लाल पोरग पोरगी बघितले का? माहितच नाही आपल्याला. एवढंच आहे. तरी देखील टीव्हीला जाहिरात लागते. 1 आठवडा, 2 आठवडा, 3 आठवडा, 5 आठवडा तर उचल त्वचा फेअर अँड लवली. आता फेअर अँड लवली लावून जर पुरी गोऱ्या झाल्या असत्या तर बराक ओबामाने काय केलं असतं? फेअर अँड लवलीची ट्रक चढली असती, बायकोला म्हणत असता गेला होतंय का? अजून एक ती जाहिरात दुसरी काय, एक कॉलेजचा कट्टा असतो, त्या कॉलेजच्या कट्ट्यामध्ये 4-5 पोरं बसलेले असतात. तिकडून सुंदर पोरगी तरुणी येते, तो पोरग तिथं जातो आणि लगेच म्हणतो आमच्याकडे कॅस्टर स्टुडंट पास आहे, तू येते का? तिकडून पोरगी येते, मम्मी संतूर संतूर. आता संतूर साबण लावून जर बाया करण्या झाल्या असत्या तर 80 वर्षाच्या म्हातारी केलं असतं का? हे बाबा दे एक संतूर साबण लावतो. अमेरिकेमध्ये 80 वर्षाची म्हातारी जीन्स पॅन्ट टी शर्ट घालते, पण आपल्या कुटुंबामध्ये 80 वर्षाच्या म्हातारीने जीन्स पॅन्ट टी शर्ट घातला, लाली लावली, पावडर लावली, रस्त्याने फिरायला लागली तर मेंटल हॉस्पिटल जिंदाबाद. ठेवल्यानंतर जैसे तैसेची राहावी. माझी आई 3:30 वाजता पहाटे उठायची, शिवकाळातल्या बाया 3:30 वाजता उठायचा. माझा बाप तांबडं फुटता शेतामध्ये जायचा, दारी धरायचा, हाडाची काढ करायचा, रक्ताचा मांस करायचा, डोळ्यामध्ये तेल घालून काबाड कष्ट करायचा, खायचा बी दणकून, काम करायचा बी दणकून. मात्र आता सगळं हायब्रिड आले. ती एक जाहिरात दाखवली सर, किचन मध्ये पोटमाळे डबा ठेवलेला असतो, ती डबे उभा राहते ना असं करते, लगेच तिची कंबरला चढते, आहा करते, लगेच नवरा तिला असं घेतो, लगेच पलंगावर झोपवतो, आहा से आहा. अरे कहा से कहा तर गेला. पहिल्या वर्षी लग्न झालं आहो, बघा ना, पहिल्या वर्षी आहो, दुसऱ्या वर्षी पप्प्याचे पापा, तिसऱ्या दिवशी बहिणी झाला काका, 4थ्या वर्षी आमच्यांना अक्कलच नाही, 5व्या वर्षी आमचं निवळ पिंडोक आहे. अरे कहा से कहा तक पासून कहा से कहा तक गया. पण माझ्या शिवकाळामध्ये हा परमेश्वर मानला जायचा आणि हाच पती हा परमेश्वर उमऱ्याचं रक्षण करायचा. उमरा ध्यानात ठेवा, ज्याचा उमरा किडलेला नाही, कसा का असाना पण तो घरात असू द्या, कसं का असाना, ज्याला बाप नसतो ना त्याला घराचा उंबरा नसतो. ज्याला बाप नसतो ना घराचा उंबरा नसतो. बाप हे अस्तित्व आहे. अरे पेताळ का असना,
पण लोकांच्या नजरा घराकडे कधी वळत नाही. आणि म्हणून त्याला जपा. आयुष्यामध्ये बायको विकत भेटल, बहीण विकत भेटल, मित्र विकत भेटल, भाव विकत भेटल, पण आई विकत भेटणार नाही. आई जरी विकत भेटली तर आईची माया विकत भेटणार नाही. जिनं 9 महिने 9 दिवस आपल्या हृदयामध्ये जपलाय, आपल्या पोटामध्ये जपलंय, तिलाच माया. दुधाचा पाजर तिलाच फुटतो. असंख्य लाथा पोटात मारून आम्ही तिचा जन्म घेतलेला. आणि म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जिजाऊ माँसाहेबांचं स्वप्न होतं की हे स्वराज्य स्थापन झालं पाहिजे. माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापन केलं, आईचं स्वप्न पूर्ण केलं. माझ्या आईचंही स्वप्न आहे, तुमच्या आईचंही स्वप्न आहे, माझं पोरग कर्तृत्ववान बनावा, माझी पोरगी कर्तृत्ववान बनावा. आईचं स्वप्न साकार करण्यासाठी उभं राहायचं. आणि म्हणून मित्रांनो एक छोटीशी गोष्ट सांगतो. विषय फार होत आलाय, वेळ फार होत आलेला आहे, पण का करायचं? शिवकाळामध्ये छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये जिजाऊ माँसाहेबांनी सगळं अनुभवलं होतं. जिजाऊ माँसाहेबांनी पुण्यामध्ये ज्यावेळेस पहिला नांगर हातामध्ये धरला त्यावेळेस याच स्मशानभटाच्या या पुण्याला पुण्य नगरी बनवलं. माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या आईनं जिजाऊ माँसाहेबांनी, शहाजी राजे चाकरी करत होते, पण जिजाऊ माँसाहेबांना वाटत होतं माझ्या पोरानं चाकरी करू नये, माझ्या पोरानं राजे पण घ्यावं, राजे व्हावं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले, त्यांनी राजेपद घेतलं, आईचं स्वप्न साकार केलं. आपल्याही घरामध्ये आई बाप आहे. तुम्हाला मला नाव दिलंय शेजारच्यानी नाही, आई बापांनी नाव दिलंय. छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा नाव दिलं होतं, आईनं दिलं होतं, जिजाऊ माँसाहेबांनी दिलं होतं. ध्यानात ठेवा, त्या जिजाऊ माँसाहेबाच्या लेकरानं पोरानं आईचं स्वप्न मोठं केलं. आईनं ठेवलेलं नाव अजरामर केलं. जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत ना तोपर्यंत छत्रपती शिवाजीराजे नाव हृदयातून जाणार नाही. आणि म्हणून मित्रांनो आपली आई सुद्धा जिजाऊ समान आहे, आपली आई सुद्धा रमाई समान आहे, आपली आई सुद्धा अहिल्या समान आहे, आपली आई सुद्धा भीमाई समान आहे. या आईनं दिलेलं नाव आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. ईश्वरानं आईनं दिलेलं नाव अजरामर करण्याची ताकद या यपवाय मध्ये आहे, या यसवाय मध्ये आहे, या टीवाय मध्ये आहे. आणि म्हणून मित्रांनो शिवकाळातील शिवशाही जर आणायची असेल तर बेरोजगार बनू नका. हे यपवाय यसवाय टीवाय 3 वर्ष घडण्यासाठी असतात, बिघडण्यासाठी असतात. मित्रांनो प्रेम करा भिल्लासारखं पानावरती खेचलेलं, पण जिच्यावरती प्रेम करतात तिला फॉर्च्युनर आणण्यामध्ये ताकद. तर अर्चानी परशा बोलणार आवडतीनं हृदयात ठेवा. नोकरीला लागा, वरती जा, पदावरती जा, मागणी घाला, बाप हसत हसत लग्न लावा, पण अर्ध्यावरती अर्चानी परशा बोलू नका. ध्यानात ठेवा, आंब्याला कैरी लागली आहे, ती तुडली की आंबा बनणार नाही. तिला ठराविक काळ होऊन द्यावा लागतो, तेव्हाच ती आंबा बनते. निसर्गाने सांगितलंय योग्य वेळी जर ती तोडली तरच ती आंबा बनते. तसं आपलं अस्तित्व, आपलं सोपण अवेळी कुणाला भाल करू नका, अजिबात भाल करू नका. हे अस्तित्व आपलं आहे, त्या आई बापाचं आहे, आणि माझ्या राजांनी ते जपलं आहे. आणि म्हणून शेवटाकडे येताना सांगतो, 5वीच्या बाईने एका मुलाला सांगितलं उद्या सहलीला जायचं, सगळ्यांनी 10-10 रुपये घेऊन या. त्या पोराला वाटलं माझ्या आईकडे पैसे, माझी आई मला पैसे देईल. पोरग पळत घरामध्ये आलं, फाटकी झोपडी होती, झोपडीवरतीच्या पाचाट होत, त्या पाचाटामधून सूर्याची किरण सगळी दिसत होती. आई स्वयंपाक करत होती, चूल पेटली होती, चुलीवरती तवा होता, तव्यावरती भाकर होती. पोरग पळत आलं, आल्या त्यानं सांगितलं आई उद्या सहलीला जायचंय, 10 रुपये दे. आई देशील ना 10 रुपये? दप्तराचा आवाज कोपऱ्यामध्ये गेलेला वाटला. आईच्या धस करणं डोळ्यामध्ये पाणी आलं. माझं पोरग 10 रुपये बघते. देवा परमेश्वरा कोणत्या नजरेला माझ्या पोराच्या नजरेमध्ये नजर घालू आणि त्याला सांगू बाळा घरामध्ये टिटवी ओरडून गेली तरी तिला टाकायला ज्वारीचा दाणा नाही. माझं पोरग 10 रुपये बघताय, ते उद्या सहलीला जाईल. माझ्या पोराला पाळण्यामध्ये बसायला आवडतं, माझ्या पोराला भजी आवडतात, माझ्या पोराला खेळणं आवडतं. अरे मी जर 10 रुपये दिली तर हे सगळं सुख ते घेईल. पोरानं पुन्हा आवाज दिला, आई देशील ना 10 रुपये? फाटलेल्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. 3 रंगाची साडी घातलेल्या आईच्या पदरामध्ये एवढी ताकद नव्हती. जे दुःखाश्रू येत होते ते दुःखाश्रू पोचण्याची, अडवण्याची ताकद त्या फाटक्या पदरामध्ये नव्हती. आईनं खाली बारत, देवा परमेश्वरा कोणत्या जन्मीचा मी पाप करते, 18 विश्व दारिद्र्य माझ्या आयुष्यामध्ये आलंय.
पोरानं पुन्हा आवाज दिला, आई देशील ना 10 रुपये? आई म्हणली, बाळा सावकाराच्या शेतामध्ये तुझा बा उसाला पाणी देतोय, तुझ्या बाकडे 10 रुपये आहे, जातो तुझा बा तुला 10 रुपये देईल. पोराला वाटलं माझ्या बाकडे पैसे आहे. पोरग पळत गेलं. पळता पळता दगडाला ठेच काढलं, अंगठा रक्ता बंबळ लागला, ठेच लागली, रक्त व्हायला लागलं. आई ग म्हणून त्यांनी आवाज दिला, पण रक्ताळ्या अंगठ्याकडे त्याची नजर गेली नाही. त्याला 10 रुपये दिसत होतं. पोरग तसंच पुढे गेलं, सावकाराच्या शेतावरती गेलं, बांधावरती उभा राहिलं. बा म्हणून आवाज दिला, बा कुठं दिसाना. इकडं तिकडं नजर भिरभिर यायला लागली, घाबरी घोबरी नजर. माझा बा कुठं दिसतंय? डोळ्यांना बा दिसाना. पोरग तसंच पुढे गेलं. जसं पुढे गेलं तसं कमरे एवढ्या आलेल्या उसाच्या शेतामध्ये त्याचा बा उसाला पाणी देत होता. अंगावरती शर्ट नव्हता, त्याच्या डोळ्यात देखत उसाचं पात वाऱ्यानं हलायचं, सरदिशीन पाठीवरती वार करायचं. रक्ताची चिळकांडी बाच्या पाठीवरून लाल बुंद रांगोळी तयार करत होती. पोरानं ते बघितलं, त्याच्या डोळ्यासमोर पात बाच्या पाठीवरती वार केलाय. पोरानं बा म्हणून आवाज दिला. जसा बा म्हणून आवाज दिला तसा बा उभा राहिला आणि पडला. अरे कार आला का म्हणता क्षणी बाची नजर पोराच्या अंगठ्याकडे गेली. रक्ताळ्याला अंगठा बघून त्यानं धोत्राची चिंधी फाडली, अंगठ्याला लावायचा प्रयत्न केला. अरे ठेस कळला की मर्दा, अरे रक्त येतंय. पोराच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, गळगळ यायला लागलं. अरे माझ्या अंगठा ठेसकाळलेला माझ्या बाला दिसला. हा माझा बा सकाळपासून हा सूर्य अंगावरती जलतोय. सूर्यानं बाजी पातळ लाल बुंद केली, उसाचं पात हलतंय, चरकरनं वार करतंय. रक्ताची रांगोळी माझ्या बाच्या पाठीवरती येते आणि माझा बा ठेसकळलेला अंगठा बघतोय. पोरानं बा बघितलं आणि खाली बघता क्षणी शर्ट दिसला. शर्ट घेतला आणि सांगितलं, बाळा हा शर्ट घाल ना बा. अरे बा ते उसाचं पात तुझ्यावरती वार करतंय, लालबुंद तुझी पाटण रक्ताळलेली पाटण आहे. बा उभा राहिला आणि हसला, शर्ट घेतला आणि खाली ठेवला आणि सांगितलं की बाळा या रानावनामध्ये चिकपाखरा व्यतिरिक्त मला बघायला दुसरं कुणीच नाही. हा शर्ट मी घातला आणि उसाच्या पात्याने ह्याच्यावरती वार केला. हा शर्ट जर फाटला बाळा तर 4 चौघात मी काय घालू? मला एकच शर्ट आहे. हा समाज आपल्या आतमध्ये फाटलेल्या वेदना बघत नाही, फाटलेली कपडे बघतो. ध्यानात ठेव बाळा, या समाजाची आबरू जागण्यासाठी हा शर्ट मी ठेवला. पोरग पळत घरी गेलं, आईच्या कुशीमध्ये गेलं. आईच्या कुशीमध्ये गेला आणि म्हटलं, आई मला नगद ते 10 रुपये. आई मी शिकणार, सवरणार, मोठा होणार, तुला 4 साड्या घेणार, माझ्या बाला 4 कपडे घेणार. अरे वाघाचं काळीज असणाऱ्या आई बापाच्या आम्ही बछडे आहोत. माझ्या आईबापांनी संसारामध्ये दुःखाश्रू झेललेले आहेत. आता तुमच्या कर्तृत्वानं आनंदाश्रू झेला. त्यांच्या हृदयातून अश्रू तेच येऊ द्या. ध्यानात ठेवा, अश्रूंना रंग नसतो, भावना मात्र नक्कीच असतात. संसारानं त्यांच्या डोळ्यामध्ये दुःखाश्रू दिल्या. तुमच्या कर्तृत्वानं, तुमच्या नोकरीनं, तुमच्या करिअरनं त्या आईबापांच्या हृदयातून, डोळ्यातून आनंदाश्रू येऊ द्या. माझ्या बापाची 56 इंच छाती होऊ द्या आणि त्याच वेळेस छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यातील मावळ्यांनी काहीतरी कर्तृत्व केलंय हे सिद्ध होईल. आणि म्हणून या पोपटराव महाविद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहात. तुम्ही एफवायला आहात, तुम्ही एसवायला आहात, टीवायला आहात. सरांशी माझं बोलणं झालं. अरे इतके जबरदस्त मार्गदर्शक असणारे शिक्षक वृंद महाराष्ट्र पालथा घालून ज्ञानाची गंगा सर्वत्र देत आपल्या मातीमध्ये मुळं घडवायचं काम करतायत. या शिक्षक वृंदांचं ऐका, ध्यानात ठेवा. छडी लागे छमछम, विद्या येईल गम गम, हे विसरू नका. भगवान के पास देर है लेकिन अंधेरा कभी नहीं. अरे दगडाला सुद्धा देवपण येण्यासाठी टाकेचे घाव सोसावे लागतात. आणि म्हणून मित्रांनो, अभ्यास करा, कारण पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधरतं. सुधरलेलं मस्तक कोणाचं मत मस्तक होत नाही. जय हिंद. तुम्ही जास्त टायमिंग शब्द आपण म्हणतो मनातल्या भावना, असे आहात का असे का आहात, तुम्ही उक्तीप्रमाणे घेऊन गेला. तुमचं नाव मी ऐकून होतो, तुमची माझी भेट नव्हती आतापर्यंत, फक्त नाव ऐकून होतो. आणि अनेक लोकांकडून तुमचा मला संपर्क मला ऐकण्यात होता. म्हणजे लवणला आमचं रवी पवार असेल, हां रवीने मला सांगितलं विषयावरती आमची खूप वेळा चर्चा झाली कार्यक्रम भेटल्यानंतर.
आणि नंतर शेवटी मला खैरे सरांकडून नंबर मिळाला. सर म्हणले जे नाव सुचवलं ते अतिउत्तम होतं. तुमचं नाव सुचलं आम्हाला रात्री 8:30 वाजता, बरोबर आहे की नाही? 8:30 ला फोन आला. मी सरांच्या हॉटेलवरती आम्ही बसलो होतो, तिथं आम्ही मिटिंग झाली